तुम्ही सकाळी 10 10 वाजता काय म्हणजे किती येतात असे पर्यटक वगैरे किती येतात? असतात भरपूर. हा. ते असे मग असं आता तुम्ही ते कमी. ताक देताय म्हणजे ताक आपलं असं पेतात का सर्वजण? त्याच्यात काही हा पेतात ना. आवडून ते त्याच्यात काही पण आवडत नाही पित नाही. काय काय ना थोडीशी ॲलर्जी असल्यामुळे. आता तुम्ही राहायला इथेच ना का तुम्ही इथे त्या बाजूला पठाराची हा पटाला म्हणजे रायरेश्वर पठारावरचीच ना? मग इथे घरी किती येते सगळे मिळून? ही पुढं रायरेश्वरला आहे 30-35. 30-35 घर. आणि गाई गुरे असं काय आहे काही भरपूर असतील ना? आणि जंगली जनावरे अशी जनावर असतात पण ती तिकडं असतात त्या मागच्या. मग आता ते आपण जे घरांना असं लावतो कुंपण वगैरे करतो ते कशासाठी करतात? ते पावसामुळं पावसामुळे. आणि त्याने असं म्हणजे जंगली जनावरांचा पण धोका असेल ना त्याच्या? नाही धोका नाही. ते पावसामुळे पाऊस वारा म्हणजे सगळे अशी मातीचीच घर आहे. वारा आणि पाऊस भरपूर असतो ना ते किती वर्षापासून झाले ही करताय आपण? हे पहिल्यापासून पूर्वीपासून. पूर्वीपासून. आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी होय ती आम्ही म्हातारी माणसे. मुलं वगैरे कोण? मुलं ती नोकरीला असतात मुंबईला बागेश्वर पाचगणी. तर मित्रांनो बाबा या ठिकाणी ताक विकण्यासाठी बसलेले आहेत. तर आपण सप्तरंगाची माती पाहण्यासाठी येतो. तर सप्तरंगाची माती पाहण्यासाठी आल्यावरती त्यांच्याकडे आवर्जून 1-2 ग्लास असे ताक प्या. प्युअर असे ताक आहे. आणि शरीराला आपण शहरी भागात जे ताक पितो किंवा डेअरी वगैरे मध्ये आपल्याला ताक भेटतं ते आपल्याला शरीराला अपायकारक असतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जे ताक भेटतंय हे प्युअर आणि शुद्ध असं आहे, शरीरासाठी योग्य आहे. त्यासाठी बाबांकडे आवर्जून 1 तरी ग्लास प्या.